धाग्यापासून डेटापर्यंतचा प्रवास म्हणजे धीरूभाईंपासून मुकेश अंबानीचा प्रवास। एखादी कंपनी एखाद्या क्षेत्रामध्ये येते, तिथे भारतातली लीडर बनते आणि त्याचबरोबर काळाची पावले ओळखून त्याच्यामधून दुसऱ्या व्यवसायामध्ये शिफ्ट होते आणि त्याचबरोबर स्वतःलाही वेल्थ क्रिएट करते आणि भारतामधील हजारो गुंतवणूकदारांना, लाखो गुंतवणूकदारांना शेअर बाजार म्हणजे नक्की काय हे पटवून देते। ही कंपनी म्हणजे तुमची माझी रिलायन्स आणि आत्ताची जिओ। धीरूभाईंनी विमल पासून सुरू केलेला प्रवास आज जिओ मध्ये कुठेतरी सोलार एनर्जी, ईव्ही आणि नवनवीन एन्व्हायरमेंट रिलेटेड कंपन्यांमध्ये आता विस्तारू पाहतो। 2002 मध्ये टेलिकॉम क्रांती असेल, रिलायन्स रिटेल असेल, जिओचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील, ब्लॅक रॉक बरोबर केलेला मोठा करार असेल, याच्यावरून रिलायन्स आता उद्योग नाही तर एक मोठी इकोसिस्टीम बनत आहे। समय बदलतो पण विजेता तोच जो स्वतःला वेळेनुसार बदलतो। त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल, गुंतवणूकदार असाल, तर कंपनीच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणि वेगवेगळ्या प्रॅक्टिकल अप्रोचमुळे ज्या पद्धतीने वेल्थ क्रिएशन होते त्याचं उदाहरण म्हणजे रिलायन्स। तुम्हाला रिलायन्स बद्दल काय वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच वेगवेगळ्या केस स्टडीजसाठी आम्हाला फॉलो करा।